विधानसभा निवडणुकांचा धुरा बसतो ना बसतो तेच महापालिका निवडणुकांचे वेध लागायला सुरुवात झाली आहे। भाजपने उद्धव ठाकरेंची कोंडी करायला सुरुवात केली आहे। तिथं कर्नाटक विधानसभेच्या सभागृहातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची प्रतिमा काढण्याचा निर्णय घेतला आणि भाजपने एकच रान पेटवलंय। काँग्रेस शासित कर्नाटकावर भाजप आग पाकड करताना दिसते। राज्यात काँग्रेस सोबत असलेल्या उद्धव ठाकरेंनाही भाजपने कोंडीत पकडलंय। पाहूया या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट। हिम्मत असेल उद्धव ठाकरेमध्ये आणि काही वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर लिहा ना जरा राहुल गांधीला, सोनिया गांधीला की आम्ही आता महाविकास आघाडीत राहू शकत नाही। भाजपची महापालिका निवडणुकांची रणनीती, उद्धव ठाकरेंना महापालिकेपूर्वी घेरण्याचा भाजपचा प्रयत्न, पालिका निवडणुकांमध्ये हिंदुत्व हाच मुद्दा असणार। विधानसभा निवडणुकांनंतर आता प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत आणि त्या स्तरावर आता राजकारणाला सुरुवात झाल्याचंही पाहायला मिळतंय। एकीकडे विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता पालिका निवडणुकांसाठीची रणनीती आखण्यात येते आणि याचाच पुढचा अंक म्हणजे भाजपनं आगामी काळात सर्व पक्षांना दबावात ठेवण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केल्याचंही पाहायला मिळतंय। काँग्रेस शासित कर्नाटक सरकारनं विधानसभा सभागृहातनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात रणकंदन माजलं। कर्नाटक सरकारनं हा निर्णय घेताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले। त्याचबरोबर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना त्यांनी आव्हानही दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले। माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि मराठी बांधव आणि देशभरातले राष्ट्रीय विचारांचे लोक या कृतीचा निश्चितपणे निषेध करतील। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या देशासाठी जो त्याग केलेला आहे याचा जे काही जाणीव कर्नाटक सरकारने देखील ठेवली पाहिजे। तिकडच्या सभापतींना कळवून या ठिकाणी ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढू नये अशा प्रकारचा आवाहन देखील त्यांनी केलंय आणि सरकार देखील या भूमिकेशी सहमत आहे। हिम्मत असेल उद्धव ठाकरेमध्ये आणि काही वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर लिहा ना जरा राहुल गांधीला, सोनिया गांधीला की आम्ही आता महाविकास आघाडीत राहू शकत नाही। बावनकुळेंनी दिलेल्या आव्हानानंतर हे स्पष्टच आहे की उद्धव ठाकरेंना या मुद्द्यांवर घेरण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्व कार्डचा वापर सुरू केलाय। काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढणं किंवा आता ठाकरेंच्या पक्षाला पालिका निवडणुकांमध्ये घेरण्यासंदर्भातली भाजपची ही रणनीती असू शकते। मुंबई पालिकेच्या माजी महापौर आणि ठाकरे पक्षातल्या नेत्या किशोरी पेडणेकरांनीही बावनकुळेंना सडेतोड उत्तर दिलंय। आता तर तुम्हाला बहुमत मिळालंय ना, पाचवी तर पाचवी मिळालंय, मग तरी पण उद्धवजीच टार्गेट। अरे वा, म्हणजे असं ठरवलंय एक एक हिंदू आम्ही सोडणार नाही। म्हणजे लढायला पाहिजे दुसऱ्यांबरोबर पण आम्ही लढतोय आम्ही आमच्या हिंदूंबरोबरच। वा, बावनकुळे चांगली प्रगती आहे। भाजपकडून केली जाणारी वक्तव्य आणि त्यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं येत असलेली उत्तरं हे आगामी पालिका निवडणुकांचं वातावरण आतापासूनच तापल्याचं द्योतक आहे। येत्या काळात आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर हे वाकयुद्ध आणि हा संघर्ष आणखी टिपेला पोहोचण्याचीही शक्यता आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।